हिंगोली जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरामध्ये मकर संक्रांत जो सण आहे तो मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे आणि त्यासाठी जे आहे ते महिला जे आहे ते कालपासून मार्केटमध्ये जे आहे ते शहरामध्ये विविध वस्तू खरेदी करण्यासाठी येत आहेत। परंतु आपण पाहिलं की मी या ठिकाणी उभा आहे हिंगोलीच्या वसमत शहरातील महावीर चौकामध्ये आणि याच महावीर चौकामध्ये जे आहे ते चिनी मातीचे भांडे जे आहेत ते या ठिकाणी विकण्यासाठी कुंभार समाज जो आहे तो पारंपरिक व्यवसाय देखील या ठिकाणी करत आहेत। आणि आपण पाहू शकता की या चौकामध्ये जे आहे ते चिनी या मातीपासून तयार केलेले जे वस्तू आहेत भांडे जे आहेत ते या ठिकाणी विकण्यासाठी नागरिक जे आहेत ते आलेले आहेत आणि यासाठी जो आहे तो शहरामध्ये चिनी मातीचे भांडे मोठ्या प्रमाणात आल्याचं या ठिकाणी दिसत आहे आणि यामुळे याच पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे। त्या म्हणजे कालपासून जे आहे ते ह्या वस्तू विकण्यासाठी हे नागरिक महिला बसलेले आहेत। परंतु महिलांचा या ठिकाणी कौल मोठ्या प्रमाणात असायला पाहिजे परंतु तो नाहीये। तर या मातीच्या भांड्याला सर्वात महत्व दिले जाते मकर संक्रांतीमध्ये, परंतु या चिनी मातीच्या वस्तू स्वस्त दरामध्ये मिळत असल्यामुळे आणि या मार्केटमध्ये महिलांची जी आहे ते रेलचेल या कुंभार व्यवसायाकडे पाठ फिरवल्याचं दिसत आहे, म्हणून त्यांच्याकडे उपासमारीची वेळ देखील आलेली आहे। म्हणून प्रशासनानं जे आहे ते या व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकावर कुठेतरी या ठिकाणी आर्थिक सोर्स निर्माण करावं, जेणेकरून त्यांचा जो व्यवसाय आहे पारंपरिक व्यवसाय आहे या व्यवसायाला कुठेतरी यांचा परिवार चालला पाहिजे, जगला पाहिजे, म्हणून प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं असं देखील या व्यावसायिक करणाऱ्या नागरिक व महिलांची मोठ्या प्रमाणात मागणी देखील आहे। आता प्रशासन याच पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या कुंभार व्यावसायिकावर लक्ष कधी देणार आणि यांचा जे जीवनचा प्रश्न आहे तो कधी सॉल्व्ह होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र, वसमत, हिंगोली।